तालुक्यात मका खरेदीत अडथळा, शेतकरी हतबल, तहसील कार्यालयात निवेदन सादर। कन्नड तालुक्यातील जांभडी घाट येथील शेतकरी कडुबा लक्ष्मण पवार यांनी नोंदणीकृत मका खरेदी विक्री संघाकडे मका विक्रीसाठी आणला होता। 22 जानेवारी रोजी आलेल्या संदेशानुसार 23 जानेवारी रोजी गोडाऊन केंद्रावर मका आणण्यास सांगण्यात आलं होतं। मात्र वाहन उपलब्ध न झाल्यानं तसेच रस्त्यात ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे विलंब झाला। गोडाऊन बंद असल्यानं शेतकऱ्याला नाईलाजानं मका गोडाऊन समोरील मोकळ्या जागेत उतरवावी लागली। त्यानंतर तहसील व पुरवठा विभागाकडून मका खरेदी करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांना केला आहे। तसेच गोडाऊनच्या जागा मालकाकडून मका हटविण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचंही त्यांनी नमूद केले। अतिवृष्टीमुळे आधीच नुकसान झालेल्या या शेतकऱ्याची मका उघड्यावर असून पावसाचा धोका निर्माण झालाय। या संपूर्ण प्रकरणाबाबत शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात लेखी निवेदन सादर केलं असून प्रशासनानं तातडीनं पाहणी करून मका खरेदी करावी अशी ठाम मागणी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट। बऱ्याच वेळापासून पानपोई फाट्यावरती तुम्ही त्रस्त अवस्थेमध्ये उभे होते। प्रकार तुम्ही ज्या बाबतीसाठी बोलवलं, नेमका काय विषय तो आम्हाला सविस्तर सांगा। सर, मी कडुबा पवार, राहणार जांभडी घाट इथून शेतकरी आहे। या ठिकाणी मी शासनाला देऊ घातलेल्या खरेदी विक्री संघाला मक्का घेऊन आलेलो आहे। 8 दिवस झाले मी इथं या जंगलामध्ये आहे, पण माझी कुठलीही दाद हे शासन घेत नाही। केवळ 2 दिवसाच्या सुट्ट्या होत्या। मला शुक्रवारी दिनांक 22ला मेसेज आला संध्याकाळी 10 वाजता की उद्या 23 तारखेला तुम्ही मक्का घेऊन गोडाऊनला या। मी 23 तारखेला गोडाऊनला मक्का घेऊन येण्याचा प्रयत्न केला, परंतु भाडोत्री वाहन न मिळाल्यामुळे मी 24 तारखेला गोडाऊनला मक्का घेऊन आलो। येत असताना माझे ट्रॅक्टर पलटी झालं, त्यामुळे येण्यास मला उशीर झाला। 8:30 वाजले होते। इथं आलो तर गोडाऊन बंद होतं, त्यामुळे मी इथं गोडाऊन समोरील स्पेसमध्ये मैदानामध्ये ते माल खाली करून घेतला। कारण 2 दिवस पुढं सुट्ट्या असल्यामुळे ड्रायव्हर थांबण्यास तयार नव्हता। मग मला नाविलाज असतो माल वापस न घेऊन जाता भाडे वाढलं असतं, म्हणून मी इथं स्पेसमध्ये माल टाकून घेतला। 2 दिवसापासून माल इथं पडलेला आहे। 2-4 दिवस झाले। 2 दिवसाच्या नंतर मला सारखा तगादा या जागा मालकाने लावला आहे। ज्यांचं हे गोडाऊन आहे, ज्यांनी शासनाने भाड्याने घेतलं आहे, त्यांच्याच जागेत मी हे माल टाकलेला आहे। परंतु ते जागा मालक माझ्याकडे इतकं तगादा लावला आहे की तुम्ही ताबडतोब हा माल इथून हटवा, इथून हा माल उचलून घ्या, नसता आम्ही तुमच्यावर कार्यवाही करू, पोलीस केस करू, नाहीतर आम्ही तुमचा माल जप्त करून घेऊ। मग आम्ही तुम्हाला विचारणार नाही की तुमचा माल काय झाला, किंवा आम्ही तुमच्या सगळं मालात मोटर चालू करून पाणी सोडून देऊ, सर्व माल खराब करून टाकू। तर मला एवढी शासनाला विनंती करायची आहे की जर हे स्पेस इथं नव्हता तर अशा ठिकाणी गोडाऊन घ्यायला नको होतं, किंवा घेतलं तर मग हा माल माझा मोजून घ्यायला पाहिजे। काय अडचण आहे, मला कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही। आज मी त्यांना विचारायला गेलो तर ते मला म्हणतात हे त्याचे टार्गेट संपलेलं आहे, आपल्याला घ्यायचा माल तो पूर्ण झालेला आहे। मग आता मी 2-4 महिन्यापासून हा माल वाळवतोय, अतिवृष्टीमधून त्याला वाचवून या ठिकाणी आणलेला आहे। आता या मालाचं मी काय करू? शासन घ्यायला तयार नाही आणि हे ठेवून द्यायला तयार नाही। गावाकडे घेऊन गेल्यापेक्षा आता मला गावाकडे घेऊन जाण्यासाठी भाड्याला पैसेसुद्धा नाही। अशा परिस्थितीमध्ये मी इथं आहे। त्यामुळे मी तुम्हाला ज्या त्रस्त अवस्थेत दिसलो साहेब, त्याचं हे कारण होतं। संबंधित माल इतक्या दिवसापासून इथं पडलेला आहे, त्यासाठी तुम्ही पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क साधला का? निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी मला मेसेज केला की माल 23 तारखेला घेऊन या, तेव्हाच तर मी इथं माल घेऊन आलो। आता या जागेवर जो तुमचा मक्काचा माल पडलेला आहे, या संदर्भात या गोडाऊन मालकाचं काय म्हणणं आहे? त्या गोडाऊन मालकाचं म्हणणं आहे तुमचा माल मध्ये ठेवा, बाहेर ठेवू नका, बाहेर आमची जागा आहे। आणि मग जर अशी परिस्थिती मी मध्ये ठेवू शकत नाही आणि हे मध्ये घेऊ शकत नाही, बाहेर हे माल राहू देत नाही, तेव्हा मी हा माल ठेवू कुठं, हा माझा प्रश्न झाला साहेब। यापुढची तुमची भूमिका काय? मी यापुढे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हा माल मी कुठं ठेवू, असा प्रश्न मी त्यांना केलेला आहे। मी त्यांना विनंती करतोय, परंतु ते मॅडम मला उद्धटपणाने माझ्याशी वक्तव्य करत आहेत। चुकून माझा एखादा शब्द त्यांना आडवा तिडवा गेला तर आणखी त्या गोष्टीचा इश्यू होऊ शकतो, म्हणून मी खूप त्यांचं सहन करून या गोष्टी आहे आत्महत्येस प्रवृत्त होण्यासाठी खूप झालंय सर। आहे वाद भेटतो
वाघ बिबट्यापासून या शेतकऱ्यांनी इथं स्वतः झोपून रात्रीच्या अंधारात झोपून इथं वाघ बिबट्यापासून हर संकटापासून त्यांनी ते मक्का सांभाळलेले आहे. तरी सुद्धा त्यांना ते हवामान खात्याने इशारा दिला आहे पावसाचा हा बरोबर 26, 27, 28, 29 अशाही परिस्थितीत मी तर झोपलेलो आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तरी यांना कुठलाही घाम फुटत नाही, कुठलाही हे होत नाही. मी त्यांना विनंती करतोय की माझा माल तरी किमान मध्ये घ्या. ते माल सुद्धा मध्ये घ्यायला तयार नाही, मॅडम बाहेर ठेवायला तयार नाही. अशा परिस्थितीत मी काय केलं पाहिजे? बघा आज ह्या शेतकऱ्यांची किती दुःखद अवस्था आहे. आज ते किती परेशान आहे. आज ते जर त्यांचा माल जर खराब झाला तर ते आत्मदहनाची एक म्हणजे त्यांची मनाची स्थिती झालेली आहे. मी टाइम्स ऑफ महाराष्ट्र संतोष खाजेकर, तालुका प्रतिनिधी कन्नड.